हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहे आणि तुम्ही कसे आहेत हेही मला कमेंटमधून सांगा. तर मी आज माझा बेत बनला होता पावभाजीचा. तर बघा मी कशी पावभाजी बनवते ते. आता तुम्ही विचार करा, पावभाजी बनवते आणि ही तेल टाकते. तर ठीक आहे, तर बघा तर माझी रेसिपी सर्वांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती, त्यात ही माझी छोटीशी पद्धत. तर मी तेलावर कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेतली. मी शिमला मिरची बॉईल केली नाही, कारण की ते बॉईल केलेली मला तरी आवडत नाही शिमला मिरची, म्हणून मी असं तेलामध्ये त्याला 10 मिनटं परतून घेतलं. कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला मी परतून घेतला. थोडा वेळ झाकण देऊन ठेवला होता. तर ह्याच्यानंतर मी टमॅटो टाकले. 2 टमॅटो घेतलेले, 2 टमॅटो टाकले मी. तर पावभाजीमध्ये तर खूप सारे टमॅटो हे पाहिजेतच असतात. आणि ह्याच्यानंतर मी हे बटाटा, फ्लावर, वाटाणे आणि थोडं कलर येण्यासाठी बीटही टाकलं होतं. तसे पण बीट मुलं खात नाहीत, तर अशा पद्धतीने त्यांच्या पोटात घुसवायचं. तर ही थोडीशी कस्तुरी मेथी मी टाकलेली आहे. आलं, मिरची, लसूण ह्याची पेस्ट केली होती, ती पेस्ट टाकली मी. आणि आपला पावभाजी मसाला, ही धनिया पावडर थोडी जास्तच टाकायची, कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे मी. हा घरात बनवलेला नाही आहे, हा रेडीमेड आहे. सुहानाचा पावभाजी मसाला मी इथे वापरलेला आहे. आणि चवीनुसार मीठ थोडंसं सांभाळूनच टाकायचं, कारण बटर नंतर आपण टाकतो, त्या बटरमध्ये मीठ असतं, म्हणून थोडंसं मीठ सांभाळूनच टाकावं. नंतर आपल्याला टाकता येतं. कलरसाठी थोडीशी काश्मीरी मिरची पावडरही टाकलेली. आणि ह्याला आता स्मॅश करून घ्यायचं. बघा तुम्ही मिक्सरमध्येही त्याला ग्राइंड करू शकतात, पण मला काय माहिती मिक्सरमध्ये ना एकदम असं ते लगदा वाटतं होतं, म्हणजे एकदम मऊ होतं ते. मला तसं नाही आवडत, म्हणून मी असं स्मॅश करून घेते. भले थोडासा हात दुखतो, 10 मिनटं त्याला करावे लागतात, पण मी करून घेते. तर ह्याच्यानंतर एवढीच पावभाजीची रेसिपी नाही, तर पुढे माझं एक ट्विस्ट येतो आहे रेसिपीमध्ये. मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. त्याच्यावर पुन्हा मी कांदा बटरमध्ये फ्राय करून घेणार आहे, कांदा परतून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं परत पावभाजी मसाला त्याच्यामध्ये, आणि तिखट लाल मिरची पावडर आपण ती टाकायची. थोडंसं माझा कॅमेरा पण मध्ये बंद झालेला, म्हणून पुढचं काहीच आलेलं नाही आहे, डायरेक्ट पावभाजीचं हे दिसत आहे. पण मी असंही फोडणी दिली होती, आणि ह्याच्यात पावभाजी मसाला पण होता आणि लाल मिरची पावडर पण होती. आणि ही फोडणी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे पावभाजीच्या भाजीमध्ये. कोथिंबीर पण बऱ्या प्रकारे घ्यायची आणि कोथिंबीरही टाकायची याच्यामध्ये. तर त्या दिवशीची पावभाजी खरंच खूप छान झाली होती. माझ्या दोन्ही मुलांना पण खूप आवडली. एकदम यम्मी टेम्पटिंग झाली होती खरंच. आणि तुमची रेसिपी, जर तुम्ही पावभाजी घरात बनवत असाल तर तुमची रेसिपी पण मला सांगा, तुम्ही कसे बनवता, तुमच्या आयडिया पण मला देऊ शकता. तर ही माझी तयार पावभाजी आहे. हे बघा मी अर्णवसाठी प्लेट मांडलेली होती. तर चला संध्याकाळचं भेटूया. हे तर दुपारी मी बनवली होती पावभाजी, तर संध्याकाळी भेटूया. मी बनवणार होती, स्मार्टमधून मी आणले होते, हे मिक्स कडधान्याचं पूर्ण डब्बा होता. तर मिक्स कडधान्य ची भाजी बनवत आहे. तर बघा आपली मुलं, माझी तरी मुलं ही कडधान्य खात नाही. फक्त मूग आणि मटकी, हे वाल, हे 3च प्रकार हे खातात. चणे, वाटाणे हे त्यांना आवडत नाही. तर बघा मी माझ्या पद्धतीने कशी ही भाजी बनवली ते तुम्हाला दाखवते. बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकांच्या पद्धती वेगळ्या आहेत. गावानुसार, शहरानुसार प्रत्येकांच्या पद्धती वेगळ्या आहेत. आता मी हे मिरची, अद्रक आणि लसूण ह्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. हे तर प्रत्येक भाजीमध्ये पाहिजेच. आलं, मिरची, लसूण शिवाय कोणत्याच भाजीला टेस्ट नाही, ते तर पाहिजेच. तर ठीक आहे, मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. तशाच प्रकारे मी ह्याच्या कडधान्यासाठी म्हणजे भाजीसाठी हे मी आज म्हणजे मी नेहमी ना कुकरमध्ये बनवते. तर कुकरमध्ये काय होतं, तेवढी टेस्ट मला तरी येत नाही, कारण मला नाही आवडत. म्हणून मी आज आहे ना पॅनमध्ये, कढाईमध्ये बनवलेलं होतं. तर त्या दिवशी भाजी खरंच, हे पण मला म्हणजे माझा नवरा पण बोलला की
खूपच छान आज भाजी झालेली होती. मी त्यांना बोलली की नेहमी मी कुकरमध्ये बनवते, आज मी वेगळ्या पद्धतीने जरा कढईमध्ये थोडा उशीर लागला भाजी व्हायला, चणे वाटाणे शिजायला, पण खरंच खूप टेस्टला छान झाली होती. तर बघा मी 2 कांदे घेतले, 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपलं नेहमीचं टमॅटो वगैरे ते घेतलेले आहेत. आणि खरं सांगू हा चॉपिंग बोर्ड आहे ना, तो खरंच आता मला बस झाला, खूप वापरला असं वाटतं. आता मला नवीन कांदा चॉपिंग करून कापून घेतलेला आहे. ते चॉपिंगच काय तर तोंडामध्ये काय माहिती, तर इग्नोर करा तुम्ही लोकांनी. तर कांदा कापून घेतलेला आहे. कढईत मस्तपैकी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी थोडंसं फोडणीसाठी जिरं टाकलेलं आहे. त्या दिवशी मला कढीपत्ता नव्हता घरामध्ये, म्हणून मला कढीपत्त्याचा फ्लेवर खूप आवडतो. कढीपत्ता मला सगळ्या भाज्यांमध्ये असलेला आवडतो, पण त्या दिवशी नव्हता तो, म्हणून असंच करावं लागलं. जिरे टाकलं, चवीनुसार नाही, थोडंसं जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा, परतून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूण ह्याची पेस्ट केली होती, ती पण टाकलेली आहे. तर बघा, हर हर एक गावामधून, हर एक शहरामधून वेगवेगळ्या वेगवेगळी लोक पसरलेली आहेत. त्याच्यानुसारच जेवण करण्याच्या पद्धती पण वेगळ्या. काही जण खूप खोबरं वापरतात भाजीमध्ये. आता स्पेशली पर्सनली मला खोबरं हे जास्त आवडत नाही. कुठच्या भाजीत इट्स ओके, आवडतं, पण खोबरं प्रत्येक भाजीमध्ये मला तरी आवडत नाही. तर असू दे, असतात काही काही असं. तर बघा, तुम्ही बघितलंच आहे. आता हे मी काय करत आहे, भाकरी, तांदळाची भाकरी. तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, पण आमच्यामध्ये आगरी पद्धतीमध्ये अशा भाकऱ्या काढल्या जातात. बघा, तांदळाच्या भाकरी 2 प्रकारच्या आहेत. एक लाटून पाण्यावर केल्या जातात आणि एक अशी मी जी करणार आहे पुढे ती. तर बघा, कांदा टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून दिलेली आहे. वाटण टाकून थोडंसं परतवायचं. त्याच्यानुसार नंतर चवीनुसार मीठ, मसाला, हळद हे टाकून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते कडधान्य टाकायचं आहे. तर मी कडधान्यामध्ये नुसती कडधान्य नाही, बटाटीही तर मुलांना काय, मोठ्यांना पण आवडतं. हर एक भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो, तर मी बटाटा सुद्धा टाकलेला आहे. तर बघा, असं मी एकत्रित करून घेतलेलं आहे सगळ्यांना आणि हे टाकून दिलेलं आहे. हे असं मिक्स कडधान्य बघा ना, रंगीबिरंगी बघायला पण खूप छान वाटतात ना. कडधान्य स्पेशली मला खूप आवडतात. फक्त चवळी सोडून, एवढी आवडत नाही, पण खाऊ शकते, पण आवडत नाही मला ती जास्त. बाकी कडधान्यामध्ये सर्व प्रकार मला आवडतात. तर हे मी सेंदा नमक टाकलेलं आहे, पिंक सॉल्ट बोलतात ना ते. सध्या आणलं होतं एक पॅकेट, म्हणून वापरते. तर ह्याला शिजायला ठेवून द्यायचंय मस्तपैकी. आणि मी आता पीठ मळून घेते. तर बघा, चपात्यांचं पीठ मळताना बघितलेलं आहे तुम्ही, बाजरीच्या भाकऱ्या कशा करतात हे बघितलेलं आहे. आता ही तांदळाच्या भाकऱ्या, पीठ हळूहळू पाणी टाकून खूप मळून मळून घ्यायचं आहे त्याला. आणि कन्सिस्टन्सी कशी करायची आहे ही पुढे बघा लास्टला तुम्ही. बाकी हे खूप मळून घ्यायचं, त्याच्यामध्ये गठ्ठे राहिले नाही पाहिजे, असं मळून घ्यायचंय त्या पिठाला. तर डायरेक्ट आता हे पीठ मी मळून दाखवलेलं आहे तुम्हाला. गठ्ठे राहिलेत हे बघायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर ऍक्च्युली कधी काय होतं, गव्हाचं पीठ आहे ना, त्याचे गठ्ठे राहिले जातात, दुसरं काय नाही. आणि मग गठ्ठे ते तव्यावर अडकून जातात, हाताला असे अडकून जातात, मग ती भाकरी तिथून फाटली जातात. हे बघा, मी अशा भाकऱ्या टाकते. बाकी तुम्ही कशा टाकतात माझ्याबरोबर नक्की शेअर करा. तर त्या दिवशी असाच बेत झाला होता, कडधान्याची भाजी आणि भाकरी. फायनल डिश मी टाकलेली नाहीये, म्हणजे त्याचा फोटो व्हिडिओ काढायला विसरली. भूक लागलेली ना, म्हणून पटापट जेवून घेतला. सलाड पण बनवली होती त्या दिवशी, पण काही त्याचं प्लेटिंग दाखवली नाही. ठीक आहे, तुम्ही पण गोड मानून घ्या. तर अशा पद्धतीने मी हा भाकऱ्या केला.
तर तुम्ही पण काय काय जेवणात तुमच्या बनवतात रोज रोज काय बनवायचं? प्रत्येक एक स्त्रीला टेन्शनच असतं की अरे बापरे, आज सकाळ झाली, आता जेवणासाठी काय करायचं? तर काही लोक मेनू प्लॅन करून पण ठेवतात, पण मी असं खूप ट्राय केलंय मेनू प्लॅन करायचा 8 वीकचा. तर ह्या दिवशी हे करायचं, त्या दिवशी ते करायचं. माझ्याने ते काही होत नाही. कधीतरी मेनू असतो वेगळा ठरलेला आणि हे बोलतात चल आज हे बनवून टाक, ते बनवून टाक, बदलला जातो. म्हणून मी मी तरी माझ्याकडनं मेनू प्लॅन होऊन आणि तो फॉलो मी तरी नाही करू शकत. सो कसा वाटला माझा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्लीज मला कमेंट करा, माझ्याशी बोला. कमेंट करून सांगा की